अहो मंडळी, गौरी गणपतीचे दिवस आहेत तर गोडधोड तर होणारच ना. आणि आईची नेहमी फरमाईश, थोडं रसाळ असं गुलाबजामुन कर की र. तर चला मंडळी, बनवूयात रसाळ गुलाबजामुन, ज्याची चव आहे आरारारा खतरनाक. तर मंडळी, सणाचे दिवस आहेत तर सगळीकडे किती उत्साहाचं वातावरण असतं ना. मस्त गोडधोड बनतं आणि संपूर्ण फॅमिली सोबत छान एन्जॉय करतात. फुल ऑन फेस्टिव्ह वाइब. आणि या सणाच्या गडबडीमध्ये गुलाबजामुन बनवणं म्हणजे सगळ्यांना लागते ती चाहूल सणांची. लहानपणी ना आम्ही सगळे एकत्र बसून बनवायचो आणि आम्ही नेहमीच गिफ्ट्सवर भरोसा केला आहे यासाठी. आणि मंडळी, आजी जेव्हा गुलाबजामुन बनवायची ना तेव्हा आम्ही भावंड एकामेकांशी स्पर्धा करायचो कोण एकदम गोल बनवतं ते बघण्यासाठी. फुल ऑन फेस्टिव्ह वाईब. वा, इतका छान सुवास, कारण गुलाबजामुन खाणं ते शुद्ध तुपातलं, म्हणजे बाप्पाला देखील आवडतील. गिफ्ट्स फक्त मिठाई नाही, ते घरात दिवस स्पेशल बनवतो आणि कुटुंबासोबत एक अमूल्य क्षण सेलिब्रेट करायला मिळतो. गोल्डन, सॉफ्ट आणि टेम्पटिंग. सगळ्यांनी एकत्र बसून ही मिठास एन्जॉय करायची. या गणेश चतुर्थीला घरात गोडवा आणि आनंद एकत्र आणूयात गिट्स गुलाबजामुन सोबत. आणि हो, गुलाबजामुन म्हणजे फक्त गिट्स